नमस्कार, मी विजया वामन। अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या 6 तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। पहिल्या भागात आपण नगर दक्षिणचा आढावा घेतलाय, तर आज आपण नगर उत्तर म्हणजेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा निवडणुकांचा आढावा घेणार आहोत। आज आपण पाहणार आहोत सुरुवातीला की कोणत्या मतदारसंघामध्ये नेमकी कोण आमदार आहेत आणि सध्या ते कोणत्या पक्षात आहेत। तर संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षात असलेले बाळासाहेब थोरात हे विद्यमान आमदार आहेत। शिर्डीमध्ये भाजपमध्ये असलेले राधाकृष्ण विखे पाटील आमदार आहेत। कोपरगावमध्ये अजित पवार गटामध्ये असलेले आशुतोष काळे आमदार आहेत। श्रीरामपूरमध्ये काँग्रेसमध्ये असलेले लहू कानडे हे आमदार आहेत। नेवासामध्ये अपक्ष मात्र ठाकरे गटाच्या पाठिंब्यावरती शंकर गडाख आमदार आहेत। तर अकोल्यामध्ये अजित पवार गटाचे किरण लहामटे हे आमदार आहेत। आता सुरुवात करूयात की संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवार कोण असतील। काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेले बाळासाहेब थोरात हे त्यांच्या मुलीला विधानसभेसाठी तयार करतात। त्यामुळे यावेळी बाळासाहेब थोरात की त्यांची मुलगी जयश्री थोरात मैदानात येतील हे पाहण्यासारखं असणार आहे। जसा शिर्डी विखेंचा बालेकिल्ला तसा संगमनेर हा थोरातांचा बालेकिल्ला। विखे यांच्या राजकारणाला सुरुंग लागला ना शिर्डी ना नगर दक्षिण दोन्हीकडे विखेंना जमवता आलं नाही। आता विखे संगमनेरकडे जे आहेत ते घुसलेत आणि टार्गेट वरती ग्रामपंचायत घेतल्यात। या मतदारसंघातून थोरातांच्या विरोधात भाजप उमेदवार देईल अशा चर्चा सुरू आहेत। तर थोरात विरुद्ध अमोल खताळ असा सामना असेल असंही बोललं जातंय। मात्र या मतदारसंघात बाळासाहेब थोरात की त्यांची मुलगी नेमकी काँग्रेसकडून कोण मैदानात येत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे। पुढील मतदारसंघ आहे शिर्डी। शिर्डीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार असलेले राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध तुतारीकडून विवेक कोल्हे किंवा मग प्रभावती घोगरे मैदानात दिसतील। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विवेक कोल्हेंनी 2 नंबरची मतं घेतली। त्यातच विवेक कोल्हेंचा विजयाचा रथ विखेंनी रोखला अशाही चर्चा जोर धरतायत। गणेश कारखाना हातातून गेल्यानंतर कोल्हे आणि विखे संघर्ष टोकाला गेला। त्यातच दक्षिणेत झालेला मुलाचा पराभव लक्षात घेता विखे आणखी चिडी गेलेत। तर शिक्षक निवडणुकीत पराभव झाल्यानं विवेक कोल्हे आता शिर्डीत विखेंच्या विरोधात तयारीला लागलेत असं दिसून येतंय। दुसरीकडे प्रभावती घोगरे सुरुवातीपासूनच विखेंना केलेला विरोध आणि कधीही लोणी खुर्दची ग्रामपंचायत विखेंच्या ताब्यात न जाऊ देणाऱ्या प्रभावती घोगरे यावेळी विधानसभेच्या मैदानात दिसतील। नगर दक्षिणेत विखेंच्या पराभवाला कुठेतरी प्रभावती घोगरे या सुद्धा जबाबदार आहेत। अशात विखे विरुद्ध घोगरे असा संघर्ष सुद्धा पाहायला मिळू शकतो। पुढील मतदारसंघ आहे कोपरगाव। अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे विरुद्ध तुतारीकडून स्नेहलता कोल्हे मैदानात येऊ शकतात। अजित पवार गट युतीत असल्यानं ही जागा जर अजित पवार गटाला सुटली तर अशात भाजपमध्ये असलेल्या स्नेहलता कोल्हेंना वेगळा विचार करण्यासाठी जागा राहते। 2019च्या निवडणुकीत अवघ्या 400 मतांनी स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला होता। तर तिकिटासाठी शरद पवार गटात आलेले आशुतोष काळे विजयी झाले। पुढे त्यांनी शरद पवारांना सोडला आणि अजित पवार गटामध्ये गेले आणि अशात तिकीट नाही मिळालं तर आणखी कोणता आशुतोष काळे पक्ष बदलू शकतात। त्यामुळे दलबदलू अशी टीका त्यांच्यावरती अधूनमधून होत राहते। स्नेहलता कोल्हे या नेमकी निर्णय काय घेतात हे पाहावं लागेल। मात्र कोपरगाव मध्ये स्नेहलता कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे असा सामना कन्फर्म पाहायला मिळेल। पुढील मतदारसंघ आहे अकोले। अजित पवार गटात असलेले किरण लहामटे विरुद्ध तुतारीकडून सुनीता भांगरे मैदानात दिसू शकतात। भाजपमध्ये आलेल्या ओहोटीमध्ये पिचड पिता पुत्र वाहून गेले आणि त्याच संधीचा फायदा घेऊन येथे किरण लहामटे आमदार झाले। आज किरण लहामटे अजित पवार गटात आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात पिचड पुन्हा मैदानात येतील। पण ती जागा भाजपला सुटली तर आणि तसं झालं नाही तर पुन्हा घरवापसी पिचड करू शकतात। तर दुसरीकडे सुनीता भांगरे किंवा अमित भांगरे दोघांपैकी एक विधानसभेच्या मैदानात दिसेल। लहामटे यांच्या विरोधात बऱ्यापैकी वातावरण भांगरे यांनी तयार केलं असल्यानं सध्या तरी भांगरे येथे वरचढ दिसून येतात। पुढील मतदारसंघ आहे नेवासा। विद्यमान आमदार शंकर गडाख यांच्या विरोधात मुरकुटे किंवा लंघे मैदानात येऊ शकतात। शंकरराव गडाख हे जरी 2019ला अपक्ष निवडून आले असले तरी त्यांना उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा होता। उद्धव ठाकरेंच्या पडझडीच्या काळात गडाख हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले। त्यामुळे यावेळी ते शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात।
तर भाजपकडून या जागेवरती दावा केला जाऊ शकतो। भाजपकडून बाळासाहेब मुरकुटे किंवा विठ्ठलराव लंगे यांचं नाव सध्या चर्चेत आहे। पुढील आणि शेवटचा मतदारसंघ आहे श्रीरामपूर। शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे असा या ठिकाणी सामना होण्याची शक्यता आहे। कारण ससाने गट आणि लहू कानडे गट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे। अनेकदा थोरातांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवला जातो। त्यामुळे आरक्षित असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ यावेळी लहू कानडे यांना जरी सुटला किंवा ते जरी मैदानात आले तरी सुद्धा त्यांचा पराभव या ठिकाणी होऊ शकतो। या मतदारसंघात शिंदे गटामध्ये असलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे देखील विधानसभेची तयारी करतात, तर भाजपकडून नितीन दिनकर सुद्धा तयारी करतात। अशात नितीन दिनकर यांना तिकीट मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर हे होते नगर उत्तरेमधील 6 विधानसभा मतदारसंघ। पहिल्या भागात आपण नगर दक्षिणच्या 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आणि आज दुसऱ्या भागात नगर उत्तरेतील 6 विधानसभा मतदारसंघांचा आपण आढावा घेतला। या व्यतिरिक्त आणखी कोणाचं नाव कोणत्या मतदारसंघासाठी चर्चेत राहू शकतं किंवा त्यांना उमेदवारी कन्फर्म मिळू शकते असं तुम्हाला वाटतंय याबाबत कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। बाकी काय, जय महाराष्ट्र।